नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. ठीक आहे सर. काय बा आपला धर्मदाय आयुक्ताला एक पेपर झालेत, व्यवस्थित गेलेत सगळ्यांचे है ना. नंतर बार्टीचा रिझल्ट वगैरे आलेला आहे, चेक करून घ्यायचं, चेक करा आणि नंतर जे काही फर्दर प्रोसेस आहे ती पुढे आपण एका व्हिडिओमध्ये घेऊच राईट. त्यापूर्वी आता आजपासून काय करू सर, धर्मदाय तर संपलेलं आहे, आता प्रॅक्टिस बॅच कशाची आहे, बरोबर आहे. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, धर्मदाय असो, तलाठी असो, पोलीस भरती असो, सरळ सेवेची आपण तयारी करतोय है ना. त्याच्यासाठी कंटेंट काही बदलणार नाही, तुमच्यासाठी सिलेबस जो कंटेंट आहे तो बदलेल का नाही, फक्त एक विचारायची पद्धत बदलू शकते त्यांची, राईट है ना. तर आजपासून आपण काय करणार आहोत, पोलीस भरती प्लस तलाठी है ना, यांचं जे काही टार्गेटेड बॅच राहील, समजा प्रॅक्टिस बॅच है ना, तीच आपली कॉन्टिन्युअस राहील. फक्त आता काय होईल, स्पेशली तलाठ्यांसाठी आणि त्यात 2-4 म्हणजे समजा काही पर्सेंट क्वेश्चन याचे करू आपण, पोलीस भरतीचे सोबत दोघांनाही सोबत घेऊन चालू, राईट. म्हणजे पोलीस भरतीवाल्यांसाठी ते फायद्याचं राहील आणि तलाठीवाल्यांसाठी तर राहीलच राहील, राईट. पुढल्या महिन्यात ऍड वगैरे येणार आहे असं काहीतरी आहे ते त्यांचं तलाठी, ते ठीक आहे, येईल तेव्हा येईल है ना. चल काय करायचंय मग, आज मराठी व्याकरण आहे, पोलीस तलाठी आणि सरळ सेवेसाठी आपला टेस्ट पेपर आहे. तर क्वेश्चन पहिला पहा, काय म्हणतो हा, पाणी दूषित होणार नाही याची काळजी द्यावी. हे जे वाक्य आहे याला आपल्याला काय करायचं आहे, सुधारायचं आहे. आणि जे करेक्ट वाक्य आहे ते करेक्ट वाक्य आपल्याला काय करायचं आहे, या ऑप्शन मधून 4 ऑप्शन मधून काय करायचं, आपल्याला टिक करायचं आहे. हे जे 4 ऑप्शन दिलेले आहेत, राईट. मग काय म्हणतो हा, पाणी दूषित होणार नाही याची काळजी द्यावी. तर पहिला ऑप्शन काय म्हणतो आपला, पाणी दूषित होणार नाही याची काळजी यावी, असं असते का, नाही, हे तर इथंच काय रॉंग आहे. नंतर पाणी दूषित होणार नाही याची काळजी द्यावी, जसं का तसं झालेलं आहे, फक्त काय स्पेलिंग मिस्टेक असेल, राईट. म्हणजे काय ते रॉंग आहे. नेक्स्ट काय आहे, ऑप्शन सी, पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी, राईट. आणि इथे पहा, होणार नाही याची काळजी घ्यावी आणि इथे काळजी घ्यावी, दोन्ही सेमच आलेले आहेत. हा, पण इथे उकाराचा फरक आहे. हे दूषित जेव्हा पाहता तुम्ही आणि हा दूषित पहा है ना, या दोन पैकी आपल्याला कोणतं पाहिजे, हा खालचा दूषित पाहिजे, राईट है ना. ऱ्हस्व पाहिजे, दीर्घ नाही पाहिजे. हा जो उकार आहे हा कोणता पाहिजे आपल्याला, ऱ्हस्व पाहिजे, दीर्घ पाहिजे का नाही. म्हणजे हा सुद्धा ऑप्शन नाहीये, ऑप्शन डी इज द राईट आन्सर है ना. तर काय, पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी, याची काळजी घ्यावी, राईट. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. आता पहा क्वेश्चन सेकंड पहा. क्वेश्चन सेकंड काय म्हणतो रे, तर आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जातो. साहजिकच आहे. आता तर ब्रॉडबँड म्हणजे ब्रॉडकास्टच्या सर्व्हिसेस वाढलेले आहेत ना, बरेच साधनं आहेत. अगोदर काय व्हायचं, जेव्हा टीव्ही वगैरे नव्हते किंवा चॅनल्स वगैरे नव्हते, त्यावेळेस आकाशवाणी है ना, रेडिओ एकमात्र असं साधन होतं की ज्याच्या थ्रू आपण काय करत होतो रे, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी काय करत होतो, संदेश पोहोचवण्याचं काम करत होतो, राईट. तर याचा काय करायचं आपल्याला, प्रयोग ओळखायचा आहे. त्याचा काय करायचं, प्रयोग ओळखायचा आहे. क्वेश्चन 2, आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचवला जातो. मग काय, हा पहिला ऑप्शन आहे अकर्मक कर्तरी, सेकंड ऑप्शन आहे भावे कर्मणी आणि तिसरा ऑप्शन काय आहे, सकर्मक कर्तरी. लक्षात घ्या, अकर्मक कर्तरी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये काय नाहीये, कर्म नाहीये आणि कसा आहे तो, कर्तरी प्रयोग आहे. हा आहे का, आहे का, नाही ना, म्हणजे ऑप्शन ए इज काय आहे तुमचा रॉंग आहे. नंतर भावेमध्ये काय आहे, भावेमध्ये जर तुमचं कर्म आणि कर्ता असतो, त्या दोघांनाही काय लागून येतात रे बाबा, प्रत्यय लागून येतात. इथं लक्षात ठेवायचं, इथे सुद्धा काय नाही, प्रत्यय लागून नाहीये. संदेशला प्रत्यय लागून आहे का नाही, म्हणजे बी काय तुमचा रॉंग ऑप्शन आहे, राईट. ऑप्शन सी पहा. ऑप्शन सी काय आहे, कर्मणी प्रयोग. आणि हे जे उदाहरण दिलेलं आहे ते उदाहरण कोणत्या प्रयोगाचं आहे, कर्मणी प्रयोगाचंच आहे. ऑप्शन सी काय आपला राईट आन्सर आहे. लक्षात घ्या, नवीन कर्मणी प्रयोगाचे जे काही उदाहरण असतात ते या पद्धतीने असतात है ना, राईट. याच्यामध्ये कर्माबद्दलच काय झालं बोलल्या जाते. तर लक्षात घ्यायचं, आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जातो, राईट. मग काय पोहोचवला जातो म्हटलं, उत्तर काय मिळणार,
काय पोहोचवला जातो? संदेश. राईट है ना? क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे का? है ना? आणि कोण पोहोचवला जातो तर त्याचा आन्सर मिळते का? नाही मिळत. म्हणजे वाक्यात कर्ता नाहीये, काय आहे? कर्म आहे, म्हणून ते काय आहे? कर्मणी वाक्य आहे. क्लिअर आहे काय? चला नेक्स्ट पहा क्वेश्चन 3. मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तास शाळेचा अभ्यास करतो. मी रोज सकाळी काय करतो? पहाटे उठतो व 1 तास शाळेचा अभ्यास करतो. आपल्याला काय करायचं? इथे वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. काय ओळखायचा आहे? वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे प्रधान वाक्य, दुसरा ऑप्शन दिलेला आहे केवल वाक्य, तिसरा ऑप्शन दिलेला आहे संयुक्त वाक्य आणि चौथा ऑप्शन काय दिलेला आहे? गौण वाक्य. क्लिअर आहे? चला तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं, हे प्रधान वाक्य आणि हा ऑप्शन डी गौण वाक्य हा कोणत्या वाक्याचा पार्ट आहे रे बाबा? तर हा मिश्र वाक्यांचा पार्ट आहे. लक्षात घ्यायचं. काय काय म्हटलं मी? प्रधान वाक्य आणि काय दुसरं? गौण वाक्य. हा कोणाचा भाग आहे? मिश्र वाक्याचा भाग आहे. मिश्र वाक्य काय असते? ज्याच्यामध्ये 2 वाक्य असतात. कारण ज्यामध्ये जे गौण वाक्य असते ते गौण वाक्य स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी प्रधान वाक्यावरती काय असते? अवलंबून असते. ते झाले मिश्र वाक्य. राईट? म्हणजे हे आपला आन्सर होईल का? इथे आहे का? इथे 2 वाक्य जरूर आहे, पण प्रत्येकाचा पहा. मी रोज सकाळी पहाटे उठतो, ठीक आहे, याचा एक पर्टिक्युलर वेगळा अर्थ आहे. त्याला मिनिंग आहे 1 तास शाळेचा अभ्यास करतो. मी रोज 1 तास काय करतो? शाळेचा अभ्यास करतो. त्याला सुद्धा काय आहे? अर्थ आहे. राईट? स्वतःचा अर्थ आहे. त्याला दुसऱ्यावर डिपेंड राहायची गरज आहे का? नाही. राईट? तर लक्षात घ्या. म्हणजेच हे ए ऑप्शन आणि ऑप्शन डी काय आहे? रॉंग ऑप्शन आहे. मग काय आलं आपलं? केवल वाक्य. राईट? केवल वाक्य आहे आणि काय? संयुक्त वाक्य आहे. ठीक आहे? काय राहिलं मग? केवल वाक्य राहिलं आणि संयुक्त वाक्य राहिलं. लक्षात घ्यायचं, हे जे केवल वाक्य असतात त्या केवल वाक्यामध्ये काय असते? एकच कर्ता असतो आणि एकच क्रियापद असते. केवल वाक्याची ओळख काय असते? एकच कर्ता असतो आणि एकच काय असते? क्रियापद असते. इथपर्यंत क्लिअर आहे? आणि कर्ता ज्याला आपण काय म्हणतो? उद्देश म्हणतो. कर्ता उद्देश म्हणतो आणि क्रियापद याला आपण काय म्हणतो? विधेय म्हणतो. क्रियापदाला काय म्हणतो आपण? विधेय म्हणतो. मग असं आहे का इथे? एकच कर्ता आणि एकच क्रियापद आहे का? कर्ता जरी या सेंटेन्स मध्ये, हे जे दिलेलं सेंटेन्स आहे, मी रोज सकाळी पहाटे उठतो आणि 1 तास शाळेचा अभ्यास करतो, याच्यात कर्ता जरी एकच आहे, राईट, पण क्रियापद एक आहे का? नाही. क्रियापद मात्र किती आहे? त्याच्यात अभ्यास करणे एक वेगळं आहे आणि पहाटे उठणे दुसरं क्रियापद आहे. म्हणजे 2 क्रियापद आहेत. म्हणजे हे केवळ वाक्य आहे का? नाही. मग काय ऑप्शन राहिलं? संयुक्त वाक्य राहिलेलं ऑप्शन आहे. आणि संयुक्त वाक्य लक्षात ठेवायचं. संयुक्त वाक्य कसे असतात? 2 किंवा अधिक केवल वाक्य मिळून येतात, है ना? 2 किंवा अधिक केवल वाक्य मिळून क्लिअर आहे? 2 किंवा, है ना? संयुक्त वाक्य कशाला म्हणतात? संयुक्त वाक्य मग कशाला म्हणतात? 2 किंवा अधिक केवल वाक्य म्हणून काय म्हणतात? संयुक्त वाक्य म्हणतात. शिवाय काय? व अथवा किंवा परंतु. लक्षात घ्यायचं. व संयुक्त वाक्य, व अथवा किंवा परंतु, है ना? परंतु हे प्रधान सूचक शब्दयोगी अव्यय काय झालेले असतात? तिथे यूज झालेले असतात. सॉरी, शब्दयोगी नाही, उभयन्वयी जोडणारे. राईट? मग लक्षात आहे, मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तास शाळेचा अभ्यास करतो. याचा करेक्ट ऑप्शन काय आहे? ठीक आहे? क्लिअर आहे? मग क्वेश्चन 3 चा आन्सर काय आहे? संयुक्त वाक्य आहे. ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. स्पृहाचं काय पाहिजे आपल्याला? समानार्थी शब्द पाहिजे. काय आहे पहिला ऑप्शन? आवड, ईर्ष्या, गरज आणि
इच्छा. याच्यावर टाइमपास करायचा अर्थ नाहीये. स्पृहा म्हणजे काय होते, इच्छा होते. राईट. क्वेश्चन 5 पहा, अपरिहार्य याचा विरुद्धार्थी शब्द पाहिजे. पहिलाच ऑप्शन आहे परिहार्य इज द राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 6. तरी त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला. राईट. याचं काय करायचं आपल्याला, चुकीचे शब्द ओळखायचे याच्यामध्ये दिलेले. बरोबर. काय ओळखायचे, चुकीचे शब्द ओळखायचे आहेत. बरोबर. एक मिनिट थांबा. हा ठीक आहे. तरी त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला. चुकीचे शब्द ओळखायचे आहेत आपल्याला इथे. तर मग ऑप्शन ए पहा, तनी त्याचा टाकला. ऑप्शन बी पहा, त्याचा शर्ट शिवून. नंतर सी, तनी शर्ट शिवून. आणि डी आहे तनी फाटलेला टाकला. राईट. तर लक्षात घ्या, तनी ठीक आहे, हा चुकीचा शब्द आहे. पण हा चुकीचा आहे का, नाही. हा काय आहे, बरोबर आहे. हा चुकीचा आहे का, नाही. हा सुद्धा बरोबर आहे. म्हणजे हे ऑप्शन आपलं काय आहे, रॉंग आहे. त्याचा पहिलंच बरोबर आहे, शर्ट चुकीचं आहे, शिवून चुकीचं आहे. तर ऑप्शन काय आहे, हे रॉंग आहे. आपल्याला तीनही शब्द काय पाहिजे, चुकीचे पाहिजे. तनी चुकीचा शब्द आहे, शर्ट चुकीचा शब्द आहे, आणि शिवून सुद्धा काय आहे, चुकीचा शब्द आहे. आणि हेच काय आपलं राईट आन्सर आहे. इथे फाटलेला बरोबर आहे म्हणजे चुकीचं आहे. क्लिअर आहे. म्हणजे आपला आन्सर काय आहे, तनी शर्ट शिवून हे काय आहे, चुकीचे शब्द आहे. आणि ते ऑप्शन सी मध्ये असल्यामुळे ऑप्शन सी काय आपला करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. क्वेश्चन 7 पहा, समशेर. क्वेश्चन 7 काय आहे, समशेर आहे. आणि त्याचा काय पाहिजे रे आपल्याला, त्याचा समानार्थी शब्द पाहिजे. काय पाहिजे, समानार्थी शब्द पाहिजे. तर ऑप्शन ए दिलेला आहे प्रख्यात, ऑप्शन बी दिलेला आहे तलवार, ऑप्शन सी दिलेला आहे कुऱ्हाड, आणि ऑप्शन डी दिलेला आहे भाला. ऑप्शन डी काय आहे, भाला आहे. मला सांगा, समशेर. समशेर मूवी आली ती पाहिली आहे का, रणबीर कपूरची. राईट. रणबीर कपूरची मूवी आहे समशेरा. है ना. तसं समशेर म्हणजे काय होते, प्रख्यात होते का, नाही सर, प्रख्यात होत नाही. मग काय होते रे तसं, ऑप्शन बी काय याचं राईट आन्सर आहे. समशेर म्हणजे काय होते, तलवार. समशेर म्हणजे काय होते, तलवार होते. क्लिअर आहे. चला क्वेश्चन 8 पहा. 8 नंबरचा क्वेश्चन आहे, प्रतिबिंब. प्रतिबिंब इक्वल टू च साइन म्हणजे काय विचारलंय तुम्हाला, समानार्थी शब्द विचारलेले. इक्वल टू च साइन आहे म्हणजे काय विचारलंय तुम्हाला, समानार्थी शब्द विचारलेला आहे. आणि ऑप्शन काय दिलेले आहेत तुम्हाला, पहिलं दिलेले आहे फोटो, सेकंड ऑप्शन आहे व्यक्ती, थर्ड ऑप्शन आहे प्रतिमा, आणि फोर्थ ऑप्शन काय आहे, आरसा. मग प्रतिबिंब आरसा असते का, नाही. आरशात प्रतिबिंब पाहिला जाते म्हणजे आरसा राम. फोटो नाही. व्यक्ती असतो का, नाही. प्रतिबिंब म्हणजे काय असते, प्रतिमा असते. आपली प्रतिमा पुढे ऍज इट इज दिसते, त्याला आपण काय म्हणतो, प्रतिबिंब म्हणतो. क्लिअर आहे. क्वेश्चन 9 पहा. न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. याचं काय करायचं आपल्याला, काळ ओळखायचं आहे. ह्या सेंटेन्सचा काय करायचं आहे, काळ ओळखायचा आहे. आणि ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे अपूर्ण भूतकाळ. अपूर्ण भूतकाळ. नंतर ऑप्शन बी आहे पूर्ण भूतकाळ. नंतर दिलेला आहे रीती भूतकाळ. आणि ऑप्शन डी दिलेला आहे साधा भूतकाळ. मग याच्यात मला एक सांगा, हा जो प्रश्न आहे, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला, क्रिया पूर्णतेने कंप्लीट झालेली आहे का, नाही. राईट. किंवा अपूर्ण आहे का क्रिया, नाही. मग काय आहे ते, तर सर हा काय आहे, हे साध्या भूतकाळाचं काय आहे एक्झाम्पल. हा अपूर्ण पण नाहीये, क्रिया आहे पूर्ण पण नाहीये, आणि रीती तर नाहीच आहे. अरे झाला असेल, केला असेल, असेल वगैरे, होईल, तोईल, है ना, तसे ते रीती भूतकाळ असतात. क्लिअर आहे. म्हणजे क्वेश्चन 9 न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला, हा कोणत्या भूतकाळाचं उदाहरण आहे, तर साध्या भूतकाळाचं उदाहरण आहे. क्लिअर आहे, समजून राहिलं. चलो नेक्स्ट आहे क्वेश्चन 10. मुले क्रिकेट खेळत आहेत. याच्यात काय करायचं आहे, कर्ता ओळखायचं आहे. सोपं आहे, पहिलंच लेक्चर घेतलेलं मी, कर्ता ओळखायचं. कर्ता कर्म क्रियापद कसं ओळखायचं ते मी इन डिटेल्स मध्ये राज्यसेवेच्या लेवल पर्यंत काय केलेलं आहे ते लेक्चर घेतलेलं आहे. ते जर पाहिलं असेल तर तुम्हाला कर्ता ओळखायला त्रास होणार नाही. बघा ते इथे, चला इथे शोधू आपण. पहिले काय, कर्ता ओळखायसाठी पहिले काय ओळखायला सांगितलं तुम्ही वाक्यामध्ये, काय क्रियापद आहे ते. मग क्रियापद काय आहे, खेळणे क्रियापद आहे. खेळणारा कोण, खेळणारा कोण आहे ना,
क्रियापदाचा जो काही मूळ धातू असतो त्या मूळ धातूला नारा, नारी, नारे है ना असा जर प्रश्न केलेला असतो, असा जेव्हा आपण प्रश्न करतो तेव्हा मिळणारं जे उत्तर असते ते तुमचं काय असते, कर्ता असते. मग आता इथे खेळ, इथं मूळ धातू काय आहे, खेळ आहे. या मूळ धातूला नारा, नारी, नारे है ना, नाऱ्या, नारा, नारी, नारे, नाऱ्या. प्रश्न म्हणजे काय, खेळणारा कोण, खेळणारा कोण तर मुले, खेळणारी कोण तर मुले, मुले हे उत्तर आहे म्हणजे या मुले. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. ओळखता येईल ना. जर प्रॉब्लेम असेलही तर आताच काय करा, जे आपले फाउंडेशन बॅचचा व्हिडिओ आहे कर्ता क्रियापद कर्म एकाच व्हिडिओ मध्ये घेतलेला आहे, 2 तासाचा व्हिडिओ आहे तो, 2-2.25 तासाचा तो व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये मी डिटेल्स घेतलेले आहे, एक एक एक्झाम्पल, एक एक शब्द तुम्हाला काय केलेला आहे, एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 11 काय आहे, खेडे. खेडे हा शब्द दिलेला आहे, त्याचा आपल्याला काय करायचं आहे, वचन बदलायचं आहे. बरोबर आहे. खेडे हे वाटत जरी असेल अनेक वचन आहे, पण हे काय आहे भाऊ, एक वचन आहे. याचाच अर्थ याचा आपल्याला काय करायचं आहे, अनेक वचन करायचं आहे. खेडा होतो का, नाही. खेकडे होईल का, नाही. खेड्यात होईल का, नाही. काय बोललंय, खेडी. खेडी काय आहे, राईट आन्सर आहे. खेड्याचं अनेक वचन जे रूप आहे ते खेडी असते. क्लिअर आहे. चला क्वेश्चन 12 पहा. क्वेश्चन 12 काय आहे, बेडूक. बेडकाचं लिंग बदलायचं आहे. बेडकाचं काय करायचं आपल्याला, लिंग बदलायचं आहे. तर ऑप्शन ए आहे बेडके, ऑप्शन बी आहे बेडक्या, ऑप्शन सी आहे बेडकी आणि ऑप्शन डी काय आहे रे, ऑप्शन डी आहे बेडका. बेडका. मग काय आहे, काय होईल, काय आन्सर काय होईल, काय अपेक्षित आहे आन्सर. चला तिकडे कॉर्नर, काय आन्सर काय होईल, सोपं सोपं आहे, एवढं काही कठीण नाही. कठीण आहे का ते, नाही सोपं आहे, सांगा पटकन. हा काय आहे, बेडकी. बेडकी. बेडूकचं काय आहे, लिंग बेडकी. क्लिअर आहे ना. हे रॉंग आहे, हे रॉंग आहे आणि हे सुद्धा रॉंग आहे. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. इथपर्यंत क्लिअर आहे का, इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे, अडचण असेल तर काय करायचं, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची. क्लिअर आहे इथपर्यंत, ठीक आहे. चला नेक्स्ट पाहू. ठीक आहे. 13 नंबरचा क्वेश्चन पहा. काय म्हणते, विकास कविता वाचत आहे. आपला जो विकास आहे तो काय होत आहे, कविता वाचत आहे. म्हणूनच तुम्हाला इथे दिसत नाही है ना. तो मस्त कवी संमेलनाला गेलाय आणि तो तिथे काय करताय, कविता वाचत आहे. आपण त्याला कुठे शोधून राहिलो, रस्त्यावरच्या गड्ड्यात है ना, नंतर बऱ्याच ठिकाणी शोधून राहिलो आपण त्याला, की आपल्याला तो कुठेच काय होत नाहीये, दिसत नाहीये है ना. भ्रष्टाचारात पाहून राहिलो, रस्त्यावरचे खड्डे आहेत, आणखी काही बाकीच्या गोष्टी आहेत है ना. तर तिथे विकास शोधू नका. विकास सध्या कुठे गेलेला आहे, कवी संमेलनाला गेलेला आहे आणि तिथे काय करताय, तो कविता वाचत आहे. मग आता विकास कविता वाचत आहे, याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, कर्म ओळखायचं आहे. बघा काय करायचंय, कर्म ओळखायचंय. तर लक्षात ठेवायचं, कर्ता कर्म क्रियापदाचा जो काही क्लास आहे तुम्ही ऑलरेडी घेतलेला आहे. मग आता इथे याचा तर पहिले आपल्याला मूळ धातू पाहावा लागेल है ना. संयुक्त क्रियापद आहे तिथे, तर वाच. बरोबर. वाचणारा कोण, तर विकास. विकास काय आहे, कर्ता आहे. विकास काय आहे, कर्ता आहे है ना. आणि वाचलेली काय, वाचलेली काय, तर वाचलेली काय, कविता काय आहे, याचं कर्म आहे. कुठे आहे का शोधता, ऑप्शन ए इज द राईट आन्सर. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. तुमचं ऑप्शन ए काय आहे भाऊ, बरोबर उत्तर आहे. क्लिअर आहे. चला क्वेश्चन 13 पहा. परात. परात या शब्दाचं आपल्याला काय बदलायचं आहे, वचन बदलायचं आहे. परात हे काय एक वचन आहे, पण याचं आपल्याला काय पाहायचं, अनेक वचन किंवा बहुवचन करायचं आहे. परिते होते का नाही, पराते होते का नाही, परात्या होईल का नाही, काय आहे हे, पराती. लक्षात घ्यायचं, बेडूक बेडकी, परात पराती है ना. तर हे शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचे बाबा, त्याचं एक वचन अनेक वचन व्यवस्थित करून जायचं है ना. आणि जे काही समजा वर्ड आहे ते तुम्हाला काय करावं लागेल, रिवाइजच करावं लागेल, त्याच्याशिवाय ते लक्षात राहणार नाही. क्वेश्चन 14 पहा. काय आहे, षटकोनी. क्वेश्चन 14 काय म्हणते, षटकोनी हा शब्द आहे, त्याचा आपल्याला काय करायचं, समास ओळखायचा आहे. लक्षात घ्यायचं. ऑप्शन ए आहे समाहार द्वंद्व, ऑप्शन बी आहे द्विगु, ऑप्शन सी आहे इतरेतर आणि ऑप्शन डी काय आहे, अव्ययी भाव. ऑप्शन डी काय आहे, अव्ययी भाव. तुम्हाला अगोदर सांगा समाहार द्वंद्व मध्ये काय असते, तसं बाजार हाट,
हा जो हे जे एक्झाम्पल आहे बाजार हाट, हे समाहार द्वंद्वचं काय आहे उदाहरण आहे. याच्यामध्ये दोन्ही पद काय असतात महत्वाचे असतात. पण आता समाहारामध्ये काय होते की ऍक्च्युली तुम्ही दोन गोष्टींचा विचार करता पण त्याच्यामध्ये त्याच्या आजूबाजूच्या सुद्धा काय गोष्टींचा काय होतो उल्लेख होतो. जसं तुम्ही बाजाराला गेलेले आणि तुम्हाला काय करायला सांगितलेलं आहे, भाजी आणायला सांगितलेली आहे, तर त्या भाजीसोबत तुम्हाला किंवा भाजीच्या गाडीवर सुद्धा तुम्ही जेव्हा भाजी घेता तर मिरचीवाला काय करतो आपल्याला सांबाराच्या 2 काड्या किंवा 2-4 अशा मिरच्या आपल्या टोपलीत टाकून देतो, बरोबर आहे. तर तो झाला समाहार द्वंद्व. समाहार समास म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं की बाजाराला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा बाजारात करत असताना म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला म्हणजे नाही आहे तर त्या गोष्टी तो दुकानदार काय करतो तुम्हाला देऊन टाकतो, राईट. सगळंच म्हणजे आता एक काही गोष्टींची आपल्याकडे लिस्ट आहे, ही लिस्ट सोडून आजूबाजूने ज्या पण त्या गोष्टी दिसेल आपल्याला त्या सुद्धा आपण काय करून टाकतो, घेतो, राईट है ना. तर लक्षात घ्यायचं. जसं वेली फणी करता तुम्ही, तर वेली फणी करता असताना वेली फणीच असते का, त्यासोबत तेल वगैरे राहतेच ना, राईट है ना. तर मग हे होईल का, नाही है ना. कारण याची फोड करतो आपण तेव्हा षटकोन 6 कोणाचा जो काय असतो त्याला षटकोन म्हणतो है ना, राईट. तर इतर होईल का, नाही. आणि अव्ययभाव नाही. अव्ययभाव कसा ओळखतो आपण, वा अथवा किंवा बे दर बेला हे आहे ना, हे अव्यय असतात, बरोबर आहे है ना. क्रिया विशेषण वे असतात, बरोबर. तर हा सुद्धा नाही. म्हणजे याचा आन्सर काय आहे, द्विगु समास. कारण याचं पहिलं पद काय आहे, विशेषण आहे. पहिलं पद काय आहे, विशेषण आहे. आणि एका समूहाचा काय करतोय, तो उल्लेख होत आहे, तिथे समूहाचा भाग होत आहे, म्हणून तो काय द्विगु समास आहे. तर लक्षात ठेवायचं. क्वेश्चन 14 चं काही ऑप्शन आहे ते ऑप्शन बी इज द राईट आन्सर. क्वेश्चन 16 आहे आमंत्रित. आमंत्रित हा शब्द दिलेला आहे, त्याचा आपल्याला काय पाहिजे रे, त्या आमंत्रित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पाहिजे. मग काय होईल, आमंत्रित केलेली आणि विरुद्धार्थी काय होईल, आमंत्रित न केलेली. म्हणजे आगंतुक, अचानक, अकस्मात हे तर नाहीच आहे. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. ऑप्शन ए इज द राईट आन्सर है ना. म्हणजे आमंत्रितचा जर विरुद्धार्थी शब्द जर विचारला तुम्हाला तर काय होईल, आगंतुक होईल. काय होईल, आगंतुक होईल. इज दॅट क्लिअर होते सगळ्यांना क्लिअर होत आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन 17 पहा. परस्परांचा समानार्थी शब्द सांगा म्हणते. तर पहिला आहे ठका, दुसरा दिलेला आहे कनक, तिसरा दिलेला आहे घन आणि चौथा काय दिलेला आहे, सारंग दिलेले आहे. आणि याच्यावरून याचे पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 आणि पर्याय 2 हे समान आहे का पहा. पर्याय 1 ठका आणि कनक सोबत असतात का, नाही सर. पर्याय 2 आणि 4 कनक आणि सारंग सोबत असतात का, नाही सर. पर्याय 3 व 4 नाही सर. मग काय ऑप्शन डी इज द राईट आन्सर. 1 आणि 3 हे काय आहे, एकमेकांच्या समानार्थी असलेले शब्द आहेत. क्लिअर होत आहे का, समजून राहिलं. व्यवस्थित टेस्ट देत चला रे बाबा. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या. प्रॅक्टिस सोडली, प्रॅक्टिस करणार नाही तर मग तुमचा काही म्हणजे विकासच नाही है ना. तर लक्षात घ्या, चुकीचा गट ओळखायचा. जसं इथे समानार्थी ओळखला तर इथे काय करायचं, चुकीचा गट ओळखायचा आहे. पहिल्यामध्ये दिलेला आहे काळा कृष्ण श्याम, घागर घट मटके, मुख्य प्रमुख गौर, डाकुशी दाराजी आणि अप्रसन्नता. आता मला पहा, पहिला ऑप्शन पहा, काळा कृष्ण आणि श्याम तिघही समान अर्थाचे आहे. चुकीचा आहे काही नाही, म्हणजे हे आपला आन्सर नाही. घागर घट मटके एकच शब्द आहे, हे सुद्धा आन्सर नाहीये. नाकुशी नाराजी अप्रसन्नता हे सुद्धा आन्सर नाही. काय म्हणले, ऑप्शन सी इज द राईट आन्सर. मुख्य प्रमुख आणि तिसरा जो शब्द आहे गौण आहे, हा काय आहे, या दोघांच्या अपोजिट शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आहे. आपल्याला चुकीचा, मग हे दोन बरोबर आहे, नाही चुकीचं आहे, म्हणून हा गटच काय आहे, पूर्ण चुकीचा गट आहे. क्लिअर आहे, ठीक आहे. 19 नंबरचा क्वेश्चन पहा. माझी जन्मठेप हे जे आत्मचरित्र आहे, हे आत्मचरित्र कोणाचं आहे म्हणजे माझी जन्मठेप आत्मचरित्र कोणाचं आहे. ऑप्शन ए दिलेला आहे ग दा सावरकर, ऑप्शन बी दिलेला आहे विदा सावरकर, ऑप्शन सी दिलेला आहे बी जी टिळक आणि ऑप्शन डी काय दिलेलं आहे भगतसिंग. ऑप्शन डी काय दिलेला आहे भगतसिंग दिलेला आहे. तर लक्षात ठेवा कोणाचं आहे माझी जन्मठेप. यस, माझी जन्मठेप कोणाची आहे, हा विदा सावरकर, राईट, विदा सावरकर, विनायक दामोदर
सावरकर है ना, विनायक दामोदर सावरकर. क्लिअर आहे का? क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? क्लिअर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. क्वेश्चन नंबर 20. चला मित्रो, शेवटचे 5 क्वेश्चन राहिलेत आपले, पटापट पाहून घेऊ. क्वेश्चन 20 पहा. शब्द द्वंद्व समासाचा आहे. म्हणजे खाली दिलेले काही हे आहेत एक्झाम्पल आहेत ते कोणत्या समासाचे आहेत लक्षात घ्या. पहिला आहे पद्मनाभ, दुसरा आहे महादेव, तिसरा आहे भक्तिवश आणि चौथं काय आहे राम लक्ष्मण. तर लक्षात ठेवायचं आपल्याला कोणता समास पाहिजे? द्वंद्व समास. द्वंद्व समास काय असते की त्याचे दोन्ही जे पद आहे ना ते दोन्ही पद काय असतात? महत्वाचे असतात. मग आता इथे पहा पद्मनाभ. पद्मनाभाचा आपण संधी विग्रह जर करतो तर त्याचं काय होईल? पद्म आहे नाभीत ज्याच्या. पद्म म्हणजे कमळ. पद्म म्हणजे काय असते? कमळ असते. आणि पद्म आहे नाभीत ज्याचा असा कोण असतो रे बाबा? तर आपण त्याला काय म्हणतो? विष्णू. म्हणजे लक्षात घ्या दोन शब्द आहे ना जेव्हा एकत्र येतात त्याच्यातून त्या पर्टिक्युलर शब्दांचा अर्थ न लागता काय होतो? तिसऱ्याच व्यक्तीचा काय होतो? बोध होतो किंवा तिसऱ्याच शब्दाचा बोध होत असेल. राईट. आता इथे पहा पद्मनाभ. पद्म आहे नाभीत ज्याच्या असा कोण? विष्णू. विष्णू. आता इथे पद्म म्हणजे कमळ. कमळ. पद्म म्हणजे काय होते? कमळ. आणि नाभ म्हणजे काय होते? नाभी. हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. या दोन वेगवेगळ्या शब्दातून तिसऱ्याच व्यक्तीचा काय शब्दाचा काय होत आहे? बोध होत आहे. तर अशा वेळेस हा कोणता समास असतो? तर हा समास असतो बहुव्रीही. हा समास काय असतो रे बाबा? बहुव्रीही असतो. नंतर लक्षात ठेवा महान असा देव. महादेव. महान असा देव. महान असा देव. महान असा देव कर्मधारय समास आहे. हा कोणता समास आहे? कर्मधारय समास. क्लिअर आहे? ठीक आहे. चला नेक्स्ट पहा भक्तिवश. भक्तिवश. भक्तीने वश. भक्तीने वश. तत्पुरुष. कोणता तत्पुरुष आहे? विभक्ती तत्पुरुष आहे. हा कोणता आहे? विभक्ती तत्पुरुष. विभक्ती तत्पुरुष म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय? ऑप्शन डी आहे राम लक्ष्मण. राम लक्ष्मण. रामही तेवढाच महत्वाचा आहे तर जेवढा लक्ष्मण महत्वाचा आहे. जेवढा लक्ष्मण महत्वाचा आहे तेवढाच काय रामही लक्ष्मण रामही महत्वाचा आहे. दोन्ही शब्दामध्ये दोन्ही शब्द काय आहेत? महत्वाचे आहे. म्हणून ते काय असतात? द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. क्लिअर आहे? 21 नंबरचा क्वेश्चन पहा. मोर. याचा स्त्रीलिंगी रूप पाहायचं आहे आपल्याला. हा टाइमपास न करता काय होते पहा. ऑप्शन ए मध्ये दिले लांडोर, वेल, कालवड, मोरणी. मोरणी असं काही नसते. नंतर कालवड. कालवड हे समजा जी गाय असते गायचं वासरू आणि ते मादा जे असते है ना वासरा तिला कालवड म्हणतो. हे सुद्धा आपला आन्सर नाही आहे. वेल नाही आहे. लांडोर. आणि मोरीचं जे स्त्रीलिंगी रूप आहे मोराचं जे स्त्रीलिंगी रूप आहे ते काय असते? लांडोर असते. क्लिअर आहे? चला क्वेश्चन 22 पहा. तृप्ती अभ्यास करते, अर्णव क्रिकेट खेळतो, भूमी रांगोळी बनवते आणि केदार बसतो. कर्म नसलेले वाक्य ओळखायचे आपल्याला. कर्म नसलेले वाक्य ओळखायचे. आणि मग अभ्यास करते. अभ्यास करणारा कोण? तृप्ती. केलेला काय? अभ्यास. याचं कर्म आहे का? आहे याच्यामध्ये. हे आपला आन्सर नाही. अर्णव क्रिकेट खेळतो हे सुद्धा नाही. भूमी रांगोळी काढते सुद्धा नाही. आपला आन्सर काय? केदार बसतो. याच्यामध्ये कर्म नाहीये. केदार बसतो सरळ सरळ कर्तरी प्रयोग आहे. ठीक आहे. क्वेश्चन 23 पहा. योगी तप आचरतो, हरी पुस्तक वाचतो, पोलिसांनी त्याला शोधून काढले, हरीने पुस्तक वाचले. काय करायचं याचं? थांबा पाहतो काय करायचं याचं. तिथं दिलेलं नाहीये. चला काय करायचं रे बाबा? भावे प्रयोगाचं उदाहरण ओळखायचं याच्यामध्ये. हे जे उदाहरण दिले आहे त्याच्यामध्ये भावे प्रयोग. भावे प्रयोग म्हणजे जो कर्तरी नसतो आणि कर्मणी नसतो. कसा ओळखायचा? तर कर्त्याला काय लागलेला असते? कर्त्याला प्रत्यय असतो आणि काय सोबतच कर्माला सुद्धा काय असतो? त्या वाक्यात प्रत्यय असतो. इथे कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे का? नाही. म्हणजेच काय? हे आन्सर नाही आहे. योगीला प्रत्यय लागलेला आहे का? नाही. हेच आन्सर नाही आहे. इथे प्रत्यय लागलेला आहे, इथे प्रत्यय लागलेला आहे. मग आता शोधायचं कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, कर्माला प्रत्यय आहे का? या वाक्यात कर्माला प्रत्यय आहे, इथे नाही आहे. म्हणजे आपला आन्सर काय? ऑप्शन सी इज द राईट आन्सर. हे झाला भावे प्रयोग. क्लिअर आहे? चला क्वेश्चन 24 पहा. मी लिहिणार असतो, मी लिहित आहे, मी आलो, मी येणार आहे. काय करायचंय? अपूर्ण वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळालाच आपण काय म्हणतो? चालू वर्तमान काळ. आला? चालू वर्तमान काळ. मी लिहिणार असतो चालू वर्तमान काळ आहे का? नाही. है ना? मी आलो आहे का? नाही. मी येणार आहे? नाही. मी लिहित आहे, मी लिहित आहे चालू वर्तमान काळाचे उदाहरण आहे. तो काळ पूर्ण झालेला नाहीये. शेवटचा पहा आजचा क्वेश्चन 25 आहे. तो आला अपूर्ण भविष्यकाळ. तो येत आहे सॉरी अपूर्ण भविष्यकाळाचं ओळखायचंय. तो येत असेल, तो येत जाईल, तो येतो आणि तो आला असेल. सरळ सरळ ऑप्शन ए इज द राईट आन्सर.
तर मित्रांनो लक्षात घ्या, हे जे आहेत 25 क्वेश्चन कुठे ना कुठे विचारलेले PYQ आहेत, राईट. त्याच्यामुळं अति महत्वाचे आहेत, है ना. काय करा, लेक्चर करायचं. जर लेक्चर आवडत असतील, तुम्हाला पटत असेल ते क्वेश्चन किंवा वाटत असेल त्या क्वेश्चन बद्दल काहीतरी नाही बचायला, काहीतरी रिलेव्हन्स आहे त्यांचा आणि इम्पॉर्टन्स आहे त्यांचं, तर काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर होत असेल तर शेअर करा. ठीक आहे, ओके, थँक्यू.